जिच्या कुशीत स्वराज्याचं सुरेल असं स्वप्न रंगलं, अशी राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ आईसाहेब व जे स्वराज्याचं सुरेल असं स्वप्न सत्यात उतरवलं, असे ज्यांच्या आचाराने आणि विचाराने हा संपूर्ण महाराष्ट्र चालतो, असे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तसेच या महाराष्ट्राच्या पावन मातीत जन्माला आलेले थोर संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरोबा काका, ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजकार्य घडवणारे वंदनीय जगद्गुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व ग्राम स्वच्छतेच्या माध्यमातून कार्य करणारे संत गाडगे बाबा, जाणतो चालतो पथच मांजो, केरी भरोसे मत विजो, भरोसे बळो, असा समाजाला व जगाला संदेश देणारे जगद्गुरू संत सेवालाल महाराज व तसेच या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेले थोर समाज सुधारण्याचे अग्रणी महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, आणि ज्यांनी लिहिलेल्या या संविधानावर या भारत देशाचा कारभार चालतो असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिच्यामुळे माझ्या माता भगिनी ताट मानेने या मंडपात बसलेले आहे अशी आई सावित्रीबाई फुले व अहोरात्र आपलं जीवन महिला उद्धारासाठी खर्ची घातलेले थोर समाज सुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी विठ्ठलरामजी कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, पंडिता रमाबाई रानडे, महादेव न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व तसेच जल जंगल आणि जमिनीसाठी इंग्रजांशी 2 हात करणारे धरती आबा भगवान बिरसा मुंडा, तसेच संत भगवान बाबा, या सर्व संतांच्या आचार आणि विचारांना आणि कार्याला वंदन करून आज या ठिकाणी आपण या मंगलमय सोहळ्याला सुरुवात करीत आहोत। मंडळी, या ठिकाणी उपस्थित आलेले सर्व राजकीय पक्षाचे, सर्व राजकीय, सामाजिक, क्रीडा, कला आणि साहित्य, उद्योग क्षेत्रातून उपस्थित आलेले सर्व मान्यवर, राजकीय क्षेत्रातील सर्व आजी माजी पदाधिकारी, तसेच महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेले सर्व अधिकारी कर्मचारी, लोकशाहीचा 4था आधारस्तंभ असलेले माझे सर्व पत्रकार बंधू, तसेच ज्याच्या धर्मात शेती, ज्याच्या कर्मात शेती, ज्याच्या रक्तात शेती, ज्याच्या श्वासात शेती आणि ज्याच्या घामाच्या थेंबाने व ज्याच्या घामाच्या थेंबाच्या वासाने ही काळी आई हिरवी होते, असा जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राजा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आलेला आहे। तसेच लांबून प्रवास करून उपस्थित आलेले सर्व जनमान्य व्यक्ती, तसेच नटून मुरगून आलेल्या माझ्या माता भगिनी व तसेच सर्व बालगोपाल, या सर्वांचं बेहरे पाटील व जाधव परिवारातर्फे मी सूत्रसंचालक, अँकर, निवेदक विलीन विश्वंभर गिरहे पाटील आपलं सर्वांचं शब्द सुमनानं स्वागत करतो। हा विवाह सोहळा थाटात सन्मानानं आनंदानं पार पडावा म्हणून आपण लांबून वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आला आहात। आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक शब्द सुमनाने स्वागत करण्यात येत आहे। ऐकूया पुढील गीत।